Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. पॅरलल लाईन्स हा लेसन आपला संपलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत त्याचा प्रॉब्लेम सेट. तर प्रॉब्लेम सेट तुमच्या समोर आहे. आता या प्रॉब्लेम सेटमध्ये फर्स्ट क्वेश्चन दिसतोय तुम्हाला की आपल्याला इथे फिल इन द ब्लँक्स जे आहे त्या फिल इन द ब्लँक्स सॉल्व्ह करायचे आहे. पण या फिल इन द ब्लँक्सचे डायरेक्टली आन्सर मी तुम्हाला सांगणार नाही. या फिल इन द ब्लँक्स सुद्धा मी तुम्हाला छानपैकी नीट समजावून सांगणार आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द फर्स्ट फिल इन द ब्लँक्स. सो फर्स्ट फिल इन द ब्लँक्स तुमच्या समोर आहे. काय म्हणतात ते? इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स देन द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल इज 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री और 360 डिग्री. आता हे ऑलरेडी मी तुम्हाला जो पहिला दुसरा तुमचा जो इंट्रोडक्टरी लेसन होता, या लेसनचा इंट्रोडक्टरी जो पार्ट होता त्याच्यामध्ये मी ह्या सगळे जे प्रॉपर्टीज आहे या प्रॉपर्टीज तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. आता काय म्हणतात की दोन पॅरलल लाईन्स आहे. ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे आणि त्यांना काय आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट द टू पॅरलल लाईन्स देन द सम ऑफ द इंटेरियर अँगल. तुम्हाला सांगितलं होतं हे काय आहे तुमचे इंटेरियर अँगल्स. हे काय आहे, इथले काय असतात इंटेरियर अँगल. समजा याला ABCD नाव दिलं तर ह्या इंटेरियर अँगल्सची बेरीज किती असते आपण शिकलोय ना. ह्या इंटेरियर अँगलची बेरीज किती असते, 180 डिग्री असते. या इंटेरियर अँगलची बेरीज किती असते, 180 डिग्री. सो व्हॉट इज युअर आन्सर? पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळालेलं आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी आहे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स इन द देन सम ऑफ देअर इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड. एका साइडची बेरीज किती असते, 180. दोन्ही साइडची मिळून 360 असते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन पण इथे क्लिअर केलेला आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हणतात बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये म्हणतात द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज. म्हणजे दोन लाईन्स आहे, मग त्या पॅरलल आहे की नाही ते आपल्याला दिलेलं नाहीये. पण ह्या दोन पॅरलल लाईन्स आपण म्हणजे ह्या लाईन्स घेतलेल्या आहे. मग ह्या दोन लाईन्सला जेव्हा एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं तर किती अँगल तयार होतात. मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं किती अँगल तयार होईल. ABCD EFGH किती झाले, हे 4 अँगल आणि हे 4 अँगल. टोटल किती अँगल तयार होणार आहे तुमचे, 8 अँगल्स तयार होणार आहे. सो व्हॉट इज युअर आन्सर? युअर आन्सर इज सी, ऑप्शन नंबर सी, की ज्याच्यामध्ये 8 हे ऑप्शन दिलेलं आहे. हे आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, लेट्स सी द थर्ड क्वेश्चन विच इज इन फ्रंट ऑफ यू. तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय म्हणतात ते थर्ड क्वेश्चनमध्ये प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. आपल्याला फिल इन द ब्लँक्स लिहितानाही 5वी 6वी सारखं डायरेक्टली आन्सर आपल्याला नाही, त्याचं आपल्याला समजून घ्यावी लागते फिल इन द ब्लँक्स दिल्यानंतर मनातल्या मनात, आणि मग आपण त्याचा आन्सर हे फाइंड करू शकतो. इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स. मग लगेच काय करा, दोन पॅरलल लाईन्स काढून घ्या. या दोन पॅरलल लाईन्सला एक काय होती, ही ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते आहे. इफ द मेजर ऑफ वन अँगल इज 40 डिग्री देन मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग अँगल किती आहे. मग आता तुम्हाला सगळ्यांना करस्पॉन्डिंग अँगल शिकवले आहे. हा जर इथे ए करस्पॉन्डिंग हा अँगल असेल तर याचा करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे, हा आहे AB. हा असेल C तर याचा करस्पॉन्डिंग अँगल काय आहे, हा D आहे. मग समजा त्यांनी आपल्याला हे एचं मेजरमेंट किती दिलेले आहे, 40 डिग्री दिलेले आहे. मग तुमचा हा दुसरा जो B आहे त्याचं करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट ऑब्वियसली किती येणार आहे, 40 डिग्री. बिकॉज ऑल ऑफ यू नो दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट टू इच अदर. ते काय आहे, एकमेकांना कॉन्ग्रंट आहे. मग ए तुमचा 40 डिग्री आहे तर तुमचा बी पण किती असणार आहे, 40 डिग्री येणार आहे. सो अशा पद्धतीने जो थर्ड क्वेश्चन दिलेला आहे त्याचा आन्सर आहे 40 डिग्री. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज युअर आन्सर. ए इज युअर आन्सर. ओके. सो अशा पद्धतीने थर्ड क्वेश्चन पण झालेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं बघा. ट्रायंगल ABC दिलेलं आहे. एचं मेजरमेंट, बीचं मेजरमेंट आणि सीचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. मग सिंपल क्वेश्चन आहे. आपण काय करूया, लगेचच एक ट्रायंगल काढून घेऊया. घेतला, याला नाव देऊया. ट्रायंगलचं नाव पण दिलेलं आहे. काय, ABC हे ट्रायंगलचं नाव इथे दिलेलं आहे. एचं मेजरमेंट तुम्हाला किती दिलेलं आहे, 76 डिग्री एवढं दिलेलं आहे. त्यानंतर बीचं मेजरमेंट किती दिलेलं आहे, 48 डिग्री दिलेलं आहे. आणि सीचं मेजरमेंट तुम्हाला इथे काढायला लावलेलं आहे. मग तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे, द सम ऑफ ऑल द अँगल्स, ऑल 3 अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहोत. म्हणजे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू यांचं मेजरमेंट किती असणार आहे, या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे, 180 अंश. मग आता आपण एचं मेजरमेंट माहिती आहे 76 लिहून घेतलं. बीचं 48 माहिती आहे ते पण लिहून घेतलं. सीचं माहिती नाहीये म्हणून ते आपण काय केलं, तशा पद्धतीने ॲज इट इज हे लिहिलेलं आहे. मग आता आपण ह्या दोघांची ॲडिशन करूया. 76 प्लस 48 किती होतात बघा, 8 9 10 11 12 13 आणि 14. इथे 4 आले. 7 + 1 8 9 10 11 and 12 124. ओके.
बघा 7 प्लस किंवा इथे 7 + 1 8 9 10 11 and 12 124 या दोघांचं ॲडिशन किती आलं 124 डिग्री आलेलं आहे. आता आपण इझिली अँगल सीचं मेजरमेंट काढू शकतो. कशा पद्धतीने रे अँगल सी इज इक्वल टू आता हा 124 काय आहे इकडे प्लसला आहे, इकडे जाताना काय होणार तुमचा मायनसला. मग आपण काय करूया हा इथे मायनस करूया. देअरफोर काय करणार तुम्ही 180 मधून इथे 124 आपण मायनस करणार आहोत. इथे 10 झाले 6 आले इथे 7 झाले 7 मधून 2 गेले किती उरले रे 5 56 डिग्री. देअरफोर अँगल सी इज इक्वल टू 56 डिग्री. म्हणजे सीचं माप किती येणार आहे 56 म्हणजे 48 + 76 + 56 या तिघांची बेरीज करा बरं किती येणार आहे तुमची बेरीज 180 ही येणार आहे. सो ऑप्शन बघा बरं चौथ्याचा ऑप्शन 56 कुठे दिसतंय तुम्हाला ऑप्शन नंबर बी. सो आन्सर ऑफ 4th क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. सो अशा पद्धतीने पहिल्या चारही आपण फिल इन द ब्लँक्स एकदम स्पष्टीकरणासह तुम्हाला इथे प्ले छान व्यवस्थित मी सांगितले आहे. आता सगळीकडे तेच सांगितले आहे या क्वेश्चनमध्ये तेच सांगितलं आहे की 2 पॅरलल लाईन्स आहे आणि त्याला एका ट्रान्सव्हर्सलने काय केलं आहे इंटरसेक्ट केलेलं आहे. इफ मेजर ऑफ वन ऑफ द अल्टरनेट इंटेरियर अँगल. आता अल्टरनेट इंटेरियर अँगल तुम्हाला सांगितलं अल्टरनेट इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय तुमचा झेड तयार होत असतो बघा. इथे हा अँगल आणि हा अँगल काय झाला झेड झाला का इथे झेड दिसतोय तुम्हाला मीन्स दिस अँगल अँड दिस अँगल हे काय झाले अल्टरनेट अँगल. अगेन दिस अँगल अँड दिस अँगल ऑल आर द अल्टरनेट अँगल इंटेरियर अल्टरनेट अँगल व्युत्क्रम कोण म्हणतात हा आणि हा बघा इथे झेड तयार होतोय दिसतोय तुम्हाला इकडे पण अशा पद्धतीने झेड तयार होतोय. मग काय म्हणतात की एक अल्टरनेट इंटेरियर अँगलचं मेजरमेंट किती आहे 75 डिग्री आहे. समजा आपण याचं ए नाव घेऊया आणि याचं बी नाव घेऊया. मग याचं एचं मेजरमेंट 75 डिग्री दिले आहे तर मग तुमचं अदर अल्टरनेट अँगल जो आहे इंटेरियर त्याचं किती असणार आहे ऑब्वियसली सेम असणार आहे. बिकॉज जे इंटेरियर अल्टरनेट अँगल असतात ते काय असतात एकमेकांना कॉन्ग्रंट असतात. हा जर 75 आहे मग हा पण किती येईल 75. हा जर समथिंग 120 आहे तर हा पण किती येईल 120. म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल काय असतात किंवा करस्पॉन्डिंग किंवा इंटेरियर अँगल हे काय असतात कॉन्ग्रंट असतात. म्हणून हा 75 आहे म्हणून हा पण काय असणार आहे तुमचा 75 डिग्री असणार आहे. ठीक आहे 75 डिग्री ऑप्शन बघा किती नंबरला आहे सी. सो ऑप्शन नंबर सी इज युअर राईट आन्सर. सी काय आहे तुमचं इथे राईट आन्सर. सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1चं फिल इन द ब्लँकच्या 5ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला अगदी डिटेलमध्ये छानपैकी समजावून सांगून मी क्लिअर केलेलं आहे. आता आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर 2 विच इज फॉर 3 मार्क्स इन एक्झाम. 3 किंवा 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. मोठा प्रश्न आहे एवढा घाबरून जायचं काही काम नाही. पहिले आपण प्रश्न व्यवस्थित रीड करू त्याचा अर्थ समजावून घेऊ आणि आरामशीर आपण ह्या 3ही प्रश्नांची उत्तरं हे देणार आहोत. तर काय म्हणतात ते बघा पहिले रे पी क्यू अँड रे पी आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. पी क्यू आणि पी आर हे काय आहे आपण पहिले डायग्राम ड्रॉ करणार आहोत. इथे काय करणार डायग्राम इथे ड्रॉ करावी लागणार आहे. पी क्यू आणि पी आर हे काय आहे रे आहे आणि ते एकमेकांना परपॅन्डिक्युलर आहे. मग आता दोघांमध्ये कॉमन काय दिसतोय रे तुम्हाला पी कॉमन दिसतोय म्हणून मी काय घेते पहिले इथे पी पॉईंट घेते. पी पॉईंट घेतला मग पी पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला इकडे एक रे काढायचा आहे आणि इकडे एक अशा पद्धतीने रे काढायचा आहे की ठीक आहे. मग पी क्यू मग आता इथे आपण समजा क्यू नाव दिलं किंवा इथे नाव दिलं तरी चालणार आहे. हा पी क्यू आणि हे काय झाला पी आर दिसतोय का तुम्हाला. पी क्यू आणि पी आर हे एकमेकांना काय आहे परपॅन्डिक्युलर आहे. म्हणजे त्यांनी जे पहिलं वाक्य तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते आपण काय केलं आहे इथे एक्सप्लेन केलेलं आहे की पी क्यू आणि पी आर हे 2 रे आहे. बघा हा एक रे म्हणजे ओरिजिनपासून सुरू होतो एंडिंगला त्याचा काय असतो ॲरो असतो. हा एक रे ओरिजिनपासून सुरू झाला हा इथे काय झाला ॲरो. म्हणजे हे रे काय आहे एकमेकांना परपॅन्डिक्युलर म्हणजे काय करतात इथे 90 डिग्रीचा अँगल हा तयार करतात. पुढे काय म्हणतात पॉईंट बी अँड पॉईंट ए आर इन द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ क्यू पी आर. क्यू पी आरच्या हे एक अंतर्भागामध्ये एक बिंदू आहे आणि एक बाहेर भागामध्ये आहे. मग आता इंटेरियरमध्ये कोणता दिलेला आहे त्यांनी बी हा पॉईंट दिलेला आहे आणि एक्सटेरियर म्हणजे बाह्य भागामध्ये समजा आपण इथे बाहेरच्या भागामध्ये त्यांनी ए हा पॉईंट आपल्याला दिलेला आहे. ए हा बी हा अंतर्भागात आणि ए काय दिलेला आहे एक्सटेरियर बाह्य भागात दिलेला आहे क्यू पी आरच्या. बघा क्यू पी आरच्या ठीक आहे. मग पुढे काय म्हणतात ते रे पी बी अँड पी ए आर परपॅन्डिक्युलर. परत आपल्याला काय करावं लागणार आहे रे काढावे लागणार आहे. हा रे जो पी बी आहे मग आता मी हा काय करते इथे जॉईन करून घेते. बघा रे पी बी आणि रे
PA हे एकमेकांना परत 90 अंशाचा कोन करतात. ठीक आहे, आता हे दोघं परत एकमेकांना 90 डिग्रीचा अँगल करतात बघा अशा पद्धतीने 90 अंशाचा. मग आता हा अँगल मी रेड पेनने दाखवते. हे काय करतात एकमेकांना अशा पद्धतीने 90 अंशाचा कोन करतात. म्हणजे हे पण 90 डिग्री आहे आणि हे हा तर ऑलरेडी 90 डिग्री आहे. ठीक आहे, पहिले आपण काय केलं त्यांच्या म्हणण्यानुसार सगळी व्यवस्थित डायग्राम काढून घेतली. काय म्हणतात ते PQ आणि PR काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे म्हणून मी हे PQ आणि PR एकमेकांना अशा पद्धतीने काय केलं परपेंडिक्युलर पहिले काढून घेतलं. नंतर काय म्हणतात B आणि A, B हा इंटेरियर पार्टमध्ये आहे, A हा एक्सटेरियर पार्टमध्ये आहे म्हणून मी ते B पॉईंट काढून घेतला, हा A पॉईंट काढून घेतला. नंतर काय म्हणतात रे PB आणि PA काय आहे एकमेकांना 90 डिग्रीचा अँगल करतात म्हणून मी काय केलं हे रे काढले आणि हे एक अशा पद्धतीने इथे 90 डिग्रीचं चिन्ह दाखवलेलं आहे. पुढे काय म्हणतात ड्रॉ द फिगर, याच्यावरून फिगर आपण ड्रॉ केलेली आहे. अँड से द अँड राईट डाऊन द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मग आता पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न काय म्हणतात अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. आपल्याला काय करायचं आहे इथे पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स तुम्हाला ह्या फिगरवरून इथे लिहायला लावलेली आहे जेणेकरून तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय ज्याची बेरीज तुमची 90 अंश येणार आहे. मग असे कोणते दोन कोण आहे बघा तुम्हाला दिसतोय हा एक अँगल आणि हा एक अँगल, ह्या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर ती किती येणार आहे ह्याची आणि ह्याची. समजा हा 90 आहे तर 45 येणार आहे. म्हणजे हा आणि हा या दोघांची जर बेरीज केली तर काय येणार आहे 90 डिग्री येणार आहे. मग आपल्याला त्या अँगल्सची नाव लिहायची आहे. मग लिहू शकतो अँगल QPB किंवा BPQ लिहिलं तरी चालणार आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं लिहिलं तरी चालेल. अँगल BPQ लिहू चला. अँगल BPQ अँड दुसरी पेअर कोणती येईल रे अँगल RPB. अँगल RPB आर द पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बिकॉज देअर ॲडिशन इज 90 डिग्री. आर द पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. किती सिंपल क्वेश्चन होता. असे दोन कोणते अँगल आहे की ज्यांची बेरीज 90 डिग्री येईल. मग तुम्ही असं लिहू शकतात अँगल BPQ प्लस अँगल RPB इज इक्वल टू 90 डिग्री. अशा पद्धतीने फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इथे आपल्याला मिळालेलं आहे. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण बघणार आहोत हा फर्स्ट क्वेश्चन की जो 1 मार्काला विचारला होता की पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दोघांची बेरीज 90 अंश आली पाहिजे. मग ह्या अँगलचं नाव लिहायचं आणि या अँगलचं नाव लिहायचं, झालं आन्सर. ठीक आहे, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो पुढे काय म्हणतात पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरीची पेअर लिहा. पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी म्हणजे काय रे सप्लिमेंटरी म्हणजे असे अँगल्स की ज्यांची बेरीज किती येते 180 डिग्री. ज्यांची बेरीज किती आली पाहिजे 180 डिग्री. मग असे कोणते अँगल्स की ज्यांची बेरीज 180 डिग्री. साधी सिंपल आहे. हा एक 90 डिग्रीचा आहे कोणता QPR हा पूर्ण आणि अजून एक 90 डिग्री दिलेला आहे APB. हे दोघं मिळून काय असणार आहे सप्लिमेंटरी अँगल तयार होणार आहे. मग आपण काय करूया 90 डिग्रीचं एक नाव लिहूया त्या अँगलचं. हा 90 डिग्री आणि हा एक 90 डिग्री. हे काय झाले सप्लिमेंट 90 प्लस हे 90 किती होणार आहे तुमचे 180 डिग्री होणार आहे. मग पहिला 90 डिग्रीचा अँगल कोणता आहे दॅट इज अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर दुसरा 90 डिग्रीचा कोणता आहे रे अँगल APB. हे पण काय आहेत 90 डिग्री. अँगल APB बोथ आर द 90 डिग्री. ओके, दोघांची ॲडिशन काय होणार आहे सप्लिमेंटरी. ओके, पेअर लिहायला लावली आहे. मग देअरफॉर अँगल QPR प्लस अँगल APB इज इक्वल टू 180 डिग्री. याची 90 आणि याची 90 डिग्री. दोघांचं ॲडिशन किती येणार आहे तुमचं 180 डिग्री. मग पेअर काय आली तुमची पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू अँगल QPR अँड अँगल APB. ही काय झाली तुमची पेअर झाली पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. तुम्ही लिहू शकता दिस इज द पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स की ज्यांची बेरीज किती आली 90 डिग्री आलेली आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके, आणि लास्ट क्वेश्चन काय विचारला आहे पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स. आता इथेच तुम्हाला याचा आन्सर थर्डचं लिहून देते. इथे
लाईन ड्रॉ केली बघा, हा सेकंड आणि थर्ड इथेच देते हां. मग कॉन्ग्रंट अँगल, आता हे दोघं पण अँगल कॉन्ग्रंट होऊ शकतात ना, कारण दोघांचं मेजरमेंट काय आहे 90 डिग्री 90 डिग्री. मग आता कॉन्ग्रंट अँगल्सची तुम्हाला काय करायला लावली, इथे पेअर लिहायला लावली आहे. एक लिहिली तरी चालेल, दोन लिहिल्या तरी चालणार आहे, आपल्याला जी सोपी तर हीच आहे. देअरफॉर अँगल क्यू पी आर कॉन्ग्रंट अँगल ए पी बी. हां, ही पहिली पेअर बिकॉज बोथ आर 90 डिग्री, दोघांचं मेजरमेंट काय आहे 90 डिग्री. त्यानंतर अजून एक पेअर होऊ शकते बघा, कोणती, जर हा एक अँगल घेतला, हा मी रेड कलरने दाखवते बरं का, हा एक अँगल घेतला तुम्ही बघा व्यवस्थित, आणि हा एक अँगल घेतला, या दोघं सुद्धा कॉन्ग्रंट अँगल होऊ शकतात. तुम्ही मेजर करा व्यवस्थित. म्हणजे कुठला लिहू शकतो, अँगल बी पी आर, हां याला मी असा याने दाखवते स्टारने, आणि हा स्टारने, बी पी आर अँगल बी पी आर कॉन्ग्रंट टू अँगल ए पी क्यू, अँगल ए पी क्यू, बोथ आर दी कॉन्ग्रंट पेअर ऑफ अँगल. सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हा डिटेलमध्ये समजावून घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे, सगळे विद्यार्थी मेसेज करताय की टीचर आपले सायन्सचे पुढचे लेसन वगैरे कधी येणार आहे, तर लवकरात लवकर तुमचे सायन्सचे लेसन हे तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कंप्लीट सिलेबस तुमच्यासाठी घेऊन येत आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुमचे सगळे 6 नंबरचा 7 नंबरचे सगळेच लेसन तुम्हाला बघायला मिळतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण क्वेश्चन नंबर प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 क्लिअर केला. नेक्स्ट जे क्वेश्चन बघणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता मी थांबते. बाय एव्हरीवन.